नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात स्थानिक घडामोडी. महिनाभरापूर्वी केलेला वडगाव अनगोळ रस्ता खचल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. या खचलेल्या रस्त्यामुळे एका वाहन चालकाला गंभीर दुखापत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. या रस्त्याचं निकृष्ट प्रतीचं काम झालं असून याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर सोमवारी सकाळी 11 नंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसखोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय कोणत्याही क्षणी भरू शकतं. सध्या जलाशयाचे 6 पैकी 2 दरवाजे 2 इंचांनी उघडण्यात आलेत. त्यामुळे मार्कंडेय नदीत विसर्ग होत असल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनगोळ वडगाव रोडला लागूनच असलेल्या भाग्यनगर 5वा क्रॉस आणि 4था क्रॉस येथील नागरिकांच्या घरातील ड्रेनेज वाहिन्या मुख्य ड्रेनेज वाहिन्या न जोडता ही लाईन सध्या उघड्यावर सोडण्यात आले. त्यामुळे गेल्या 5-6 दिवसांपासून ड्रेनेज मिश्रित पाणी घरांमध्ये शिरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. दरम्यान भाग्यनगर येथील ड्रेनेजचं सांडपाणी येथील विहिरी आणि कूपनलिकांमध्ये मिसळत आहे. आज सकाळी अपघात झालेल्या ठिकाणी रमाकांत कोंडुस्कर दाखल झाले. त्यावेळी नागरिकांनी या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. रमाकांत कोंडुस्कर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं आणि याबाबत जाब विचारला. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. बेळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आवश्यकतेनुसार निवारा केंद्र आणि चाऱ्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी गोशाळा सुरू केल्या पाहिजेत. तसेच अन्नभाग्य, गृहलक्ष्मी योजनेसह सरकारी योजना समर्पकरित्या राबवल्या जात आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. आज बेळगाव सुवर्णसौधच्या सभागृहात पहिल्या तिमाहीची विकास आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. भारतनगर शहापूर येथील विणकरांच्या घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. विणकर व्यवसायासाठी लागणारं साहित्य या सांडपाण्यात भिजलं असून विणकरांची मेहनत पाण्यात गेली. तसेच सांडपाणी घरात शिरल्यामुळे दुर्गंधी पसरली असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थानानजीक रविवारी रात्री 2,32,000चा दारूसाठा जप्त करण्यात आला. चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली असून बेळगावमधील बुडऱ्यानूर येथील एकाला ताब्यात घेतलंय. सतीश यल्लप्पा बुर्डी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. बेळगाव शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली आणि खडे बाजार येथे वाहतूक पोलिसांनी कारवाई करत फेरीवाले आणि किरकोळ व्यापाऱ्यांना हटवलं. त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. CPI विनायक बडिगेर तसेच PSI लक्ष्मण करिगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गृहलक्ष्मी योजनेसाठी सध्या पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा व्यक्ती आणि एजंटावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिल्या आहेत. राज्य सरकार आणि आपण या योजनेसाठी प्रचंड मेहनत घेत आहोत. त्यामुळे या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. बेळगाव वन किंवा बापूजी वन केंद्रांवर असे प्रकार आढळून आल्यास सामान्य नागरिकांनीही तात्काळ तक्रार दाखल करावी, असं आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलंय. गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी बेळगाव वन कार्यालयात अधिकाऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागली. सर्व्हर डाऊनमुळे महिलांना दिवसभर ताटकळत रांगेत थांबावं लागतंय. सरकारने 5 गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यापैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. बळ्ळारी नाल्यासंदर्भात काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकिहोळी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन सादर केलं. बळ्ळारी नाल्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. सूतगट्टी येथील घटप्रभा नदीतील पाण्याची व धोकादायक ठिकाणांची जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महाराष्ट्राच्या गडिंग्लज, आजरा, चंदगड व आंबोली या कोकण भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने घटप्रभा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व मार्कंडे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे नद्या दुतडी भरून वाहत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता नदीकाठच्या लोकवस्त्यांना सतर्कतेचा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. हुक्केरी तालुक्यात रविवारी 54.91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तसेच पाणलोट क्षेत्रातील पाण्यामुळे हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी व मार्कंडे या नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पाणलोट भागातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र हुक्केरी तालुक्यातील बंधारे अद्यापही पाण्याखाली गेलेले नाहीत. घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोणत्याही क्षणी बंधाऱ्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर घटप्रभा नदीवर असणाऱ्या दड्डी राजगोळी बंधाऱ्यावरील वाहतूक पोलीस व ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी बंद केली। नागरिकांनी या बंधाऱ्यावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करू नये अशा सूचना करण्यात आल्यात। संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असून आवश्यक ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याबरोबर जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे। आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या बोटी आणि इतर उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत। याशिवाय औषधे, जनावरांचा चारा यासह सर्व बाबींसाठी संबंधित विभागाने आवश्यक तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।